महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्या राज्यात ज्याला हमी भाव म्हणतो आपण, हमी भावाने जास्तीत जास्त हमी भावाने मध आम्ही खरेदी करतो. कुठच्याच राज्यात मधाला भाव नाही तेवढा आपण देतो. 500 रुपये हा सेंद्रिय मधाला आम्ही भाव देतो, आम्ही खरेदी करतो. म्हणजे मधाच्या गावाची संकल्पना अशीच आहे की त्या गावाने स्वतःचा ब्रँड विकसित केला तरी आमची हरकत नाही. पण सर्वच गावं करतील पाटगावसारखी असं नाही, कारण पाटगावमध्ये DPDC मधनं निधी कलेक्टरने मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला. पण प्रत्येक गावात ते होईल असं नाही. याचं कारण मदत प्रक्रिया केंद्रीकरण हा एक मोठा तांत्रिक विषय, त्याला तंत्र सल्लागार लागतो, लॅबोरेटरी लागते, अशा सगळ्या गोष्टी. त्यामुळे सर्व ठिकाणी हे होईल असं खात्री देता येत नाही. त्यामुळे आम्ही असं म्हटलं की मदत संकलन करण्याचं केंद्र त्या त्या गावात व्हावं. म्हणजे लोकांनी मध गोळा करून त्या केंद्रात द्यावा, तो सगळा आम्ही खरेदी करू. आणि आमचा मधुबन नावाचा ब्रँड आहे, खादी मंडळाचा स्वतःचा. आमचं मधुसंचालनालयात स्वतःची प्रयोगशाळा आहे, तिथे त्याची तपासणी केली जाते आणि मग आपण मधुबन नावाने आपण मध लोकांपुढे घेऊन जातो. तर हा मध अधिकाधिक खरेदी करणं पुढच्या काळात हे आमचं धोरण आहे. आत्ता आपण या सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात आपण जास्त प्रमाणात करतो, पण हळूहळू आम्ही विदर्भात, मराठवाड्यात अशाही ठिकाणाहून मध संकलित करण्याची आमची कल्पना आहे. आणि मधाची गावं झाली की समजा त्या गावाने स्वतःचा ब्रँड विकसित केला, आमची काही हरकत नाही. नाही केला तर आम्ही तो मध सगळा खरेदी करू आणि आमच्या ह्याच्या आपोआप त्याचं मार्केटिंग होईल.